गणेश उत्सव अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलाय आणि याच गणेश उत्सवासाठी कोकणवासीय नागरिक आपल्या घराकडे जाताना पाहायला मिळतात। त्यामुळे पुण्यातल्या शिवाजीनगर स्वारगेट बस स्थानकावर कोकणवासियांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आपण ज्या बघतो या बसेस सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गुहागर, देवगड या गावांमध्ये या शहरांमध्ये जाणाऱ्या या सर्व बसेस आहेत। बसेसला मोठी गर्दी आज दिवसभर नव्हे तर गेल्या 8 दिवसांपासून ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मात्र आज ही गर्दी जास्त पाहायला मिळते कारण अवघ्या काही तासांवर 2 दिवसांवरती हा गणेश उत्सव आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतो तासनतास हे सर्व कोकणवासीय बसेसची वाट बघतायत आणि कधीही बस येईल कारण अनेकांनी रिझर्वेशन देखील केलेलं आहे। मात्र तरी देखील बसची वाट बघावी लागते आणि हीच परिस्थिती पुण्यातल्या स्वारगेट शिवाजीनगर या दोन्ही बस स्थानकांवरती आपल्याला पाहायला मिळते। या कोकणवासियांची काय नेमकी भावना आहे, कधीपासून या ठिकाणी बसची वाट बघतायत ती जाणून घ्या। तुम्ही कधीपासून या ठिकाणी आलेला आहात आणि काय बसेसचं काय सांगितलं गेलंय का? माझी 8:45ची बस आहे तर मी इथं 8:15 वाजता आलेलो आहे, अजून काय बस आलेली नाही। काय तुमचा सगळा परिवार तुम्ही आता कोकणात जाताय? हो, गणपतीसाठी जातोय ना। हा, कुठलं गाव तुमचं? कुठे? आमचं रत्नागिरी हातकंबा। काय कधी बस येणार काही सांगितलंय? सांगितलं लेट होत झाले म्हणून सांगितलं, चौकशी केली आम्ही जाऊन, पण येणार आहे म्हणतात, अजून सुटलेले आलेले नाही, आलेले नाही। पण आम्हाला इथं येऊन 8:15 वाजल्यापासून आम्ही इथं उभे। अजून बस आली नाही? बर बर काय तुम्ही कधीपासून आलात आणि कुठे निघाला तुम्ही? आता गुहागरला निघाले, 8:30 वाजल्यापासून बसलोय। बस नाहीये? काय सांगितलं मग? सांगितलं असं काहीच नाहीये, पण लेट तर होतच। काय गणेश उत्सवाला निघालाय? हो। काय तुम्ही कधी आला तिथे आणि काय कुठे जाताय तुम्ही? गुहागर। आणि काय बस सांगितले सुटले म्हणून चिंचवडला आलेली नाहीये। तुम्ही काय रिझर्वेशन केलं होतं? हो, केलेलं आहे, 2 महिने अगोदर केलेलं आहे। 2 महिने आधी केलं होतं पण तरी अजून बस वेळेत नाही आली। बर, तू कुठे गुहागर। तुम्ही सगळं परिवार फॅमिली हो चालेल। गणेश उत्सवाला गणपतीला चालले काय इथे काय करतो? इथे मी ऍक्च्युली कंपनी सेक्रेटरीचं एक्झिक्युटिव्ह लेवलला आहे। सो आणि आता कोकणात चाललोय गणपतीसाठी ब्रेक म्हणून। बस आली तुमची आता आणि आता तुम्ही गेल्या 2-3 तासांपासून ते बसची वाट बघत होते आणि अखेर ती बस आली आहे आणि आता त्या बसेसमध्ये जाणार आहे ते कोकणकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक प्रवासी आहेत जे कोकणाकडे जाण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत। मॅडम कुठे निघालात तुम्ही? आम्ही संगमेश्वरला निघालोय। आम्ही 9 वाजल्यापासून आलो इथे, पण अजून बस नाही, 1.5 तास झालाय। हो, रिझर्वेशन केलं होतं? हो, रिझर्वेशन आहे। काय सगळा परिवार आहे तुमचा? हो, फॅमिली आहे। हो, गणपतीसाठी चाललोय। काय सांगितलं बसचं? काही सांगितलंय, थोड्या वेळाने येईल असे म्हणतायत। आता 3 बस येऊन गेल्या देवरुखच्या, पण त्याच्यात आमचं नव्हतं रिझर्वेशन। हा, आता हे एक्स्ट्रा गाडीचं आहे, बघू किती वेळात येईल। तुम्ही कुठे निघालात? दापोली चाललो। हो, काय सांगितलं? 9:30ची गाडी आहे, पण आता 1 तास झाला अजून काय लागली नाहीये गाडी। हा, वाट बघतोय। गणपतीला? हो, गणपतीला चाललोय आम्ही। आता किती दिवस तिकडे मग आहे? 7 दिवस। 7 दिवस असतात? हो, तिकडेच आता गाड्यांना खूप गर्दी सगळी आहे। काय फॅमिली चालली? सगळे फॅमिली चाललोय आम्ही, पण आता ही गर्दी पाहताय तुम्ही। टायमिंग मध्ये गाड्या नाही आहेत, ज्यादा गाड्या सोडल्यात पण अजून काय लागल्या नाही आहेत। वाट बघतोय, गरज आहे। वाट बघतो। तर आपण पाहिले हे सगळे कोकणवासीय निघालेले आहेत, गाड्यांना देखील मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि जो रिझर्वेशन करून देखील बसेस या वेळेत नाही आहेत। ज्यादा बसेस सोडण्यात आलेल्या आहेत तरी देखील बसेस कमी पडतात कारण कोकणवासियांची गर्दी मोठी आहे आणि गणपतीसाठी हे सगळे आता आपल्या गावाकडे घराकडे निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन नागेश सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।